What is Java? Java is high level programming language. High level programming language म्हणजे युजर किंवा ह्युमन ती लँग्वेज रीड करू शकतो, रीड किंवा राईट करू शकतो. फॉर एक्झाम्पल हा प्रोग्राम आहे, करेक्ट. हा प्रोग्राम आहे. हा प्रोग्राम काय आहे की एक क्लास क्रिएट केला आहे टेस्ट नावाचा आणि त्यामध्ये एक मेन मेथड आहे आणि जस्ट एक मॅसेज प्रिंट केला आहे, वेलकम टू जावा. म्हणजे ही काय आहे की युजर ही रीड करू शकतो, करेक्ट. त्यालाच आपण हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतो, करेक्ट. तर आपण ह्याला सपोज हा प्रोग्रामला कंपाईल केलं. कंपाईल म्हणजे कंपाईल कसं करणार की हे कमांड जावा सी टेस्ट डॉट जावा, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा कोड आपण सेव्ह केला टेस्ट डॉट जावा ह्या नावाने, करेक्ट. एक्सटेन्शन काय दिलं, डॉट जावा, करेक्ट. तसं त्याची कमांड काय आहे की जावा सी म्हणजे फाईल नेम डॉट जावा, करेक्ट. मग मग इंटरनली काय होते की एक डॉट क्लास फाईल जनरेट होते. डॉट क्लास फाईल म्हणजे त्याला बाईट कोड म्हणतो आपण. मग ती लँग्वेज ती झाली लो लेवल लँग्वेज. लो लेवल लँग्वेज म्हणजे की ती युजरला अंडरस्टँड होत नाही ती लँग्वेज, त्याला आपण काय म्हणतो, लो लेवल लँग्वेज, करेक्ट. कंपाईल केल्यानंतर ती होते. कारण मशीनला तर काय होते, 0 किंवा 1 ह्या लँग्वेजमध्येच हीच म्हणजे 0 किंवा 1 हेच अंडरस्टँड होते. पण 0 किंवा 1मध्ये आपण प्रोग्राम लिहू शकत नाही. ही आहे जावा इज हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय? ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक कार नावाचा ऑब्जेक्ट आहे, करेक्ट. कार नावाचा ऑब्जेक्ट आहे. मग त्याच्या कोणत्या प्रॉपर्टी राहू शकतात. कारचा कलर आपला रेड असू कलर काय असू शकतो, कोणत्या कोणत्या ब्रँडची कार असू शकते, त्याचा स्पीड किती असू शकतो. हे झाले त्याच्या प्रॉपर्टीज. आणि त्याच्या मेथड कोणत्या असू शकतात, एक स्टार्ट असू शकतो, एक स्टॉप असू शकतो, एक ॲक्सिलेटर असू शकतो, ब्रेक नावाची मेथड असू शकते. म्हणजे हे झाले ऑब्जेक्ट ओरिएंटेड. हे झालं ऑब्जेक्ट ओरिएंटेड, करेक्ट. थर्ड पॉईंट आहे की प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे एक प्रोग्राम आहे, ती प्रोग्राम राईट केला. आता फॉर एक्झाम्पल हाच प्रोग्राम आहे आपला. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की जावा सी फाईल नेम डॉट जावा ह्या नावाने आपण कंपाईल केला प्रोग्राम. त्यानंतर काय होते, एक डॉट क्लास नावाची फाईल जनरेट होते, करेक्ट. जशी ही डॉट क्लास नावाची फाईल ही कुठल्याही प्लॅटफॉर्मवर रन करू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल आपण काय केलं, विंडोजवर प्रोग्राम कंपाईल केला. कंपाईल केल्यानंतर आपली फाईल कोणची जनरेट झाली, डॉट क्लास फाईल जनरेट झाली. त्यालाच आपण बाईट कोड म्हणतो, करेक्ट. नंतर ही फाईल आपण कुठल्याही प्लॅटफॉर्मवर जाऊन रन करू शकतो. म्हणजे विंडोजवर करू शकतो. विंडोजवर डॉट क्लास फाईल क्रिएट केलेली आपण लिनक्सवर रन करू शकतो. उबंटू ऑपरेटिंग सिस्टमवर रन करू शकतो. म्हणजे कुठल्याही अदर ऑपरेटिंग सिस्टमवर आपण ही फाईल रन करू शकतो. त्यालाच आपण काय म्हणतो, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. शॉर्टमध्ये सांगायचं म्हणलं तर प्रोग्राम राईट करायचा आणि कंपाईल करायचा एका ऑपरेटिंग सिस्टमवर, फॉर एक्झाम्पल विंडोजवर, आणि नंतर ती जनरेट झालेली डॉट क्लास फाईल ही आपण दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन रन करू शकतो. त्याला आपण काय म्हणतो, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. तर तर जावा आपण कुठं कुठं यूज करू शकतो, रिअल टाईम ॲप्लिकेशनमध्ये. रिअल टाईम आपण कुठं कुठं यूज करू शकतो आपण, की ATMमध्ये आपण ATM सिस्टम जावाच्या हेल्प थ्रू आपण क्रिएट करू शकतो. ऑनलाईन ॲप्लिकेशन, रेल्वे बुकिंग, हॉस्पिटल मॅनेजमेंट, UPI सिस्टम, व्हॉट्सॲप मेसेजिंग, हे सर्व ठिकाणी आपण म्हणजे हे फॉर एक्झाम्पल तुम्ही दिले तर, पण अजून खूप सेक्टरमध्ये आपण सिनेरिओमध्ये किंवा अदर ॲप्लिकेशन अजून जावामध्ये क्रिएट करू शकतो तो. थँक्यू. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये हिस्ट्री ऑफ जावा पाहणार आहोत डिटेलमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.